तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, काल आपण आलो यवतमाळ वापस 12:30 वाजता रात्री. तर आपल्याला 12:30 झाले मित्रांनो यायला. तर आता आपण जातोय मित्रांनो शेतामध्ये. तर आपल्याला आंबे उतरायचे आणि आपण 10:30 वाजता उठलेलो आहे आज. तर आता जाऊया मित्रांनो, आपण डायरेक्ट आंबे उतरायला. आपण एक खोडी आणलेली आहेत आंबे उतरण्यासाठी काकाकडून. आता जाऊया मित्रांनो लगेच आपण. तर हे इकडं पवनदादानी बुलेट घेतलेली आहे. की ना मला दिना बाबा एखादी चक्कर दिना. अरे मी शेतातून जाऊन येते एकदा. मित्रांनो आमचे सगळे आंबे झालेले उतरणं. थोडी थोडी शॅनल राहिलेले ठीक आहे, उतरता येणे म्हणून आपण संध्याकाळी येणार डबल. अपन मक्कल पान लावलं काय दो ट्रिक्स लेके मी ऊपर चढा था लेकिन ऊपर ते नाही बात ते आंबे नव्हते चिक्कू होते वरती आंब्यात झाडाला चिक्कू. दादा आणि तुटली चालम पण तू नसतो तू बरं का. हा मित्रांनो, आमची धनुल दादा बी येईल आंबे उतरायला. बालगाव आंबे उतरायसाठी येईल देव. अरे याला पडताना घ्यायचं होतं ना. मामा आता वाटलं तुमच्या जागी पडली चपली होते मीटर आंबे खायणार आहे. तर मित्रांनो, आता आपले पूर्ण आंबे उतरून झालेले आहेत आणि आता आपण जाणार मित्रांनो डायरेक्ट घरी. तर निलो दादा आले होते आपले आंबे उतरू लागायला, त्यांच्यामुळं आपला एक आंबा उतरलेला आहे. आणि आता आपण हे बघा हे आंबे घेऊन जातोय, हे घेऊन जातोय आता आंबे घरी. तर मित्रांनो आपण आता जातोय घरी. तर जाऊया मित्रांनो आता घरी. तर मित्रांनो मी घरी आलेलो आहेत आणि मित्रांनो आता आपण एक ट्रायपॉड मागितलं होतं फ्लिपकार्टवरती. आता ते आलेले आहेत, आपण आता घेण्यासाठी जाऊ आणि लगेच घेऊन येऊ वापस. मित्रांनो मी आलोय ट्रायपॉड घेऊन घरी. तर आता आपण त्याला ओपन करू, अनबॉक्स करू, त्याला बघू कसं आहे. तर आपण घेऊ मित्रांनो त्याला अनबॉक्स करू. त्याचं फक्त खोकं मोठं आहे, ते छोटं प्रोडक्ट आहे, आपण आता त्याला खोलून घेऊया. तर मित्रांनो आपण आता ट्रायपॉड खोलूया. तर कसं आहे ते बघू आपण आता. त्याला फक्त खोकं मोठं आलेलं आहे, हे खोकं आहे, हे त्याचं क्लॅम्प आहे. आता बघू त्याला पूर्ण करू. ते सगळं भारी दिसतंय. आता बघ मस्त त्याने पन्नी यांनी बॅग दिलेली त्याला. बघा मित्रांनो हे आपण ट्रायपॉड मागितलेलं आहे. त्याची हाईट किती होती आपण ते बघूया. आणि ही क्लॅम्प या इथं फिट होण्यासाठी. तर आपण आता सगळं त्याला ओपन करून बघूया. तर मित्रांनो ही एक हाईट आहे त्याला. आता आपण त्याचे एक्स्ट्रा जे खालचे जे पाईप वाढतात ते वाढवा. आपण ते पाईप इथं बटन आहे त्याला. ही आता एक लेवल आहे. तर आता दोन स्टेप आहे. आता पहिली स्टेप आहे त्याची. तर एक स्टेप वर एवढी हाईट देतात या स्टेप वरती. आपण हे साईडला करू एकदा. आता या स्टेपला एवढी हाईट देते ते. आपण त्याला आणखी हाईट करू. अजून एक स्टेप आहे ती खोलून टाकू. चला आता ही सगळी लास्ट स्टेप आहे त्याला एवढंच वाढतंय ते. ते खोलून घेऊ आपण करून. तर मित्रांनो आता ते एवढं झालेलं आहे, म्हणजे माझ्या छाती लेवल आलेलं आहे. आता त्याला अजून वाढायचं म्हणलं ना तर या इथे हँडल दिलेलं याला फिरायचं बघ. तर याच्या अजून हाईट वाढते.
तर मित्रांनो आता आपल्या फेस लेवल तर आलेलं आहे एवढ्यावरती काही गरज पडत नाही. तर आता आपण एवढ्या हाईट वरती आलेलं आहे. आणि मित्रांनो त्याला हे फिरवण्यासाठी स्टँड दिलेलं आहे. म्हणजे आता फिरायचं असलं त्याला तर बघा, पूर्ण रोटेट करते 360. आणि आता मी जी क्लॅम्प म्हणलो होतो ती क्लॅम्प इथं लागते. ही जी क्लॅम्प आहे मित्रांनो ती इथं लागते त्याला. तर मित्रांनो ह्या इथं मोबाईल फिट होतो पूर्ण. इथं मोबाईल अटॅच होतो. आपण त्या मोबाईल अटॅच करून बघू. तर मित्रांनो आपण आता त्याला मोबाईल अटॅच करणार आहे. आता हे बघा, हे वरती होते त्याच्यावर मोबाईल आपल्याला अटॅच करायचा आहे. एकदा खाली लावून घ्यायचं. आणि तर मित्रांनो आता मोबाईल अटॅच झालेला आहे याला. आता हे बघा असं फिरवण्यासाठी हे पूर्ण खालीवर होतं. इथपर्यंत येते ते खाली आणि इथपर्यंत असं वरती हे बी पूर्ण फिरतंय. आणि हे पण याला थोडं फिरलं करायचं. हे पण 360 फिरतो. 360 फिरतोय पूर्ण. जशी पाहिजे त्याची आपण हाईट वाढू शकतो. त्याला जर आपल्याला उभं काढायचं असलं ना तर हे पण होतंय त्याचं वाढतंय. तर पुढचं मी एक मिनिट. बघा मित्रांनो उभा व्हिडिओ काढण्यासाठी पण चालतंय ते. पूर्ण फिरतंय तसं पण ते. तर मित्रांनो तुम्हाला जर माझं ट्रायपॉड आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तर कसं आहे ते मला सांगा तुम्ही. तर आपण त्याला परत असेंबल करून ठेवून देऊया. तर मित्रांनो आता दूध काढायचा टाइम झालेला आहे म्हणून मी आलतो आता खाली. आणि आपण आता शेणपाणी करून घेतलेले आता लगेच मी दूध काढणार आहे. त्या अगोदर आता आपण एकदा मशीन गिशीन एकदा धुवून काढू लगेच दूध काढायला लागू मग. तर मित्रांनो मी आता मशीन धुवून करून चालू करून दिलेली आहे. आता दूध चालू झालेलं आहे निघायला. हे बघा फक्त सोडून द्यायचं काम आहे. नवीन नवीन परेशान केलं त्यांनी मशीन लावली तेव्हा. पण आता नाही परेशान करीत. बघा या नळीतून दूध येते पूर्ण या टाकीमध्ये जातं त्यानंतर. तर मित्रांनो मी आता दूध टाकून घेतो आणि लगेच डेअरीमध्ये टाकून देतो. तर घेतो आता मित्रांनो दूध काढून.